समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, तुम्हा सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतंय की आपलं बिघडलेलं आयुष्य हळूहळू सुधारू लागतं. आपलं बिघडलेलं आयुष्य हळूहळू सुधारू लागतं जेव्हा आपल्याला स्वामींच्या भक्तीचं वेड लागतं, जेव्हा आपल्याला स्वामींच्या भक्तीचं वेड लागतं. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतंय की आता चिंता नाही कशाची, कारण सोबत मिळाली स्वामींची. चिंता नाही कशाचीच, कारण सोबत मिळाली स्वामींची. स्वामी भक्त हो, हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्त घेत असतो. फक्त काही जणांना वाईट परिस्थितीमध्ये थोडंसं घाबरल्यासारखं होतं, स्वामींवरचा विश्वास कमी पडू लागतो. पण त्या भक्तांनाही सांगावंसं वाटतं की स्वामी भक्त हो, आपल्या आयुष्यात जर खडतर प्रवास आला तर तो आपल्या कर्माचाच भाग असतो. पण त्यातूनही जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला स्वामींशिवाय पर्यायच नाही. स्वामींचा हात हाती घ्यायचा, स्वामींचं नाम मुखात ठेवायचं आणि हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकायचं. बघा, प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर आपल्याला स्वामी महाराजांची साथ लाभेल आणि आपलं हे आयुष्य सोनेरी व्हायला वेळ लागणार नाही. तर असो, या सगळ्या गोष्टींवर जर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा जो संदेश आहे तोही शेवटपर्यंत ऐका. आजचा संदेश जाणून घेण्यासाठी एक छोटंसं काम करा. तुमच्यासमोर स्वामी महाराजांच्या 2 पादुका दिसत आहे. त्या 2 पादुकांपैकी एक पादुका निवडा आणि तुमच्यासाठीचा जो संदेश आहे तो जाणून घ्या. तर तुम्ही तुमच्यासाठीची स्वामी महाराजांची एक पादुका निवडली असेलच अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 1 नंबरची पादुका निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात. स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं. जीवन यालाच म्हणावं. दुःख असूनही कधी न दाखवावं आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत हे आयुष्य हसत हसत जगावं. जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते. आणि जेव्हा आम्हाला असा सेवेकरी भेटतो, असा भक्त भेटतो, तेव्हा त्या भक्ताकडून आम्हाला जितकी शक्य होईल तितकी सेवा आम्ही करून घेतो आणि त्याच्या हातून जितके चांगले कर्म घडता येतील तेवढे आम्ही घडवूनही आणतो. त्याच्यामध्ये भक्ती, विश्वास, साहस, कृतज्ञता, रचनात्मकता असे ईश्वरणीय गुण आम्हीच निर्माण करतो आणि तो खऱ्या अर्थाने आमच्या सेवेसाठी, विश्वासासाठी पात्र ठरतो. आणि मग असा भक्त जेव्हा आमच्यासाठी तयार होतो तेव्हा अशा भक्ताचा हात आम्ही कधीच सोडत नाही. अरे परिश्रमाशिवाय जगात काहीच मिळत नाही. पक्ष्यांना देखील घरट्यात बसून अन्न मिळत नाही, त्यांना देखील घरटं सोडावं लागतं. म्हणून स्वतःसाठी स्वतः प्रयत्न कर. लोकांकडून मदतीची अपेक्षा करू नकोस, कारण सुंदर दिसणारा मोर साप खातो यावर कोणीही विश्वास करणार नाही. तसंच काही माणसांच्या बोलण्यातील गोडवा हा कधीच दिसून येत नाही. तो कसा आहे हे तुला शेवटपर्यंत कळत नाही. समतोल मनासारखं कोणतंच व्रत नाही, समाधानासारखं कोणतंही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखं कोणतंही पुण्य नाही. अरे इथे लोक तुझ्याबद्दल काही चांगलं कानी पडलं तर शंका घेतात, पण वाईट जर कळालं ना तर एका क्षणात डोळे झाकून विश्वास ठेवतात. हे कलियुग आहे आणि हे असंच आहे. म्हणून ह्या कलियुगात राहताना थोडंसं सांभाळून राहा, पण स्वतःमधील माणुसकी, चांगुलपणा कधीही संपू देऊ नकोस. अरे ज्याची नीतिमत्ता स्वच्छ असते, विचार शुद्ध असतात आणि मन स्वच्छ असतं, अशा व्यक्तीला आम्ही कधीही अंतर देत नाही. अशा व्यक्तीला आम्ही नेहमी सेवेची संधी देतो, त्याच्याकडून सेवा घडवून घेतो आणि त्याला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 2 नंबरच्या पादुका निवडल्या आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे श्वास थांबला म्हणजे मृत्यू हे अर्धच सत्य आहे. मेलेले ते पण असतात जे सत्याच्या बाजूने उभी राहण्याची ताकदच ठेवत नाही. न्यायाच्या बाजूने उभं राहण्यासाठी देखील हिंमत लागते. अरे गर्दी ज्या बाजूला असते तीच बाजू सत्याची असते असं कधीही नाही. कधी कधी सत्यासाठी एकट्यालाच संघर्ष करावा लागतो, पण तरीही तो कधीच एकटा नसतो. तो एकटा असतो फक्त या दुनियेसाठी, पण खऱ्या अर्थाने त्याच्यासोबत हा ब्रह्मांड नायक उभा असतो, जो सहजासहजी कुणालाही दिसत नाही. पण जो या ब्रह्मांड नायकावर विश्वास ठेवतो त्याला मात्र त्याची प्रचिती नक्कीच येते. तुझ्यासाठी लढणारा हा भगवंत सदैव तुझ्या सोबत असणार आहे.
आणि तो सदैव तुझ्या सोबत असावा असं जर तुला वाटत असेल तर नेहमी सत्याच्याच मार्गावर चालत राहा. भलेही एकटं राहण्याची वेळ आली तरीही चालेल, कितीही अडथळ्यांना सामोरं जावं लागलं तरीही चालेल, पण सत्याचा मार्ग मात्र तू सोडू नको. त्या मार्गावर तुझी ही स्वामी माऊली तुझा हातात हात घेणार आहे आणि प्रत्येक टप्प्यावर तुला पुढे घेऊन जाणार आहे. जिथे अख्खं जग तुझ्या विरोधात असलं ना तरीही विजय हा तुझाच होणार आहे, कारण तुझ्यासोबत हा ब्रह्मांड नायक आहे आणि मुख्य म्हणजे तू सत्याच्या मार्गाने चालत आहे. कोणीच परिपूर्ण नसतं रे ह्या जगात, मग तू का घाबरतोस प्रयत्न करण्याला? काहीतरी प्रयत्न कर, तुला अनुभव मिळतील आणि त्या अनुभवातून नवीन काहीतरी शिकण्याची जिद्दही तुला प्राप्त होईल. म्हणून परिणाम काय होणार आहे याचा विचार करून तू जर प्रयत्नच केले नाही तर तुझ्या जगण्याला काहीही अर्थ नाही. पण परिणामांचा विचार न करता जो फक्त प्रयत्न करतो त्याच्या प्रयत्नांचे योग्य ते परिणाम आणून देण्याची जबाबदारी हा ब्रह्मांड नायक उचलतो. वाघ जखमी झाला तरीही तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. पण जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा त्याची तीच दहशत आणि तोच दरारा त्याच्यामध्ये असतो. अगदी तशाच पद्धतीने तुला देखील प्रत्येक संघर्षाचा सामना करायचा आहे. कधी कधी तुला वेळ हवी असते तर तू वेळ घे, थोडा थांब, पण त्यानंतर मात्र स्वतःला खचू देऊ नकोस. पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहा आणि स्वतःसाठी प्रयत्न तू स्वतःच कर. जेव्हा तू संघर्ष करण्याची तयारी दर्शवतो, मनापासून कष्ट करतो, तेव्हा तुझ्या कष्टाला योग्य न्याय देण्याची जबाबदारी ही ब्रह्मांड नायकाची असते. आणि हा ब्रह्मांड नायक ज्याच्या सोबत असतो तो कधीही हार मानू शकत नाही. पराभवाने माणूस कधीच संपत नाही, तर तो संपतो फक्त आणि फक्त प्रयत्न करणं सोडण्यामुळे. म्हणून प्रयत्न सोडू नको, एकजुटीने प्रयत्न करत राहा आणि सोबत सातत्याने आमचं नामही जपत राहा. जो सातत्याने आमचं नाम जपतो, आमच्यावर भरोसा ठेवतो आणि आमचं नाम मुखात ठेवून एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो, अशा भक्ताला आम्ही सदैव सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या स्वामी संदेशमध्ये तुम्ही कोणती शिकवण घेतली हे अगदी थोडक्यात एका ओळीमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपले संदेश तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचत आहे की नाही हे देखील कळेल आणि पुन्हा एकदा एक नवीन संदेश घेऊन येण्यासाठी एक छोटीशी प्रेरणा देखील आम्हाला मिळेल. तर स्वामी भक्त हो, संदेश कसा वाटला, तुम्ही कोणत्या नंबरच्या पादुका निवडल्या होत्या हे कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवीन नवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.